बघू शकता माझ्या पाठी काय असं घडलेलं आहे, तरी किती लोक निर्लज्ज फोटो काढतात आहे. तर नमस्कार मित्र, तर आदेश कोकमेट्सवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आहे हनुमान जयंती उत्सव. तर हा हनुमान जयंती उत्सव का साजरा केला जातो आणि आज मी आलो आहे तुमच्यासाठी हा खास दिवस साजरा करण्यासाठी. आता आपण बघणार आहोत हनुमान जयंती कशी साजरा केली जाते, म्हणजे काय काय तुम्हाला बघायला. हनुमान जन्मोत्सव आता झालेला आहे. हनुमान जन्मोत्सव तुम्हाला दाखव कसं काय साजरा करायचा हनुमान जन्मोत्सव. परत हार नाचवायची पालखी जी असते दुपारी असते हार नाचवायची पालखी, आणि त्यानंतरही 8 वाजता पालखी निघते. पुरा गावाभर फिरवतात पालखी. तर मग जास्त करून 10-12 तास लागतो पुरा गावाभर पालखी फिरवायला. त्यातही सकाळ 7-8 वाजून जातं, आणि त्यातही तुम्हाला बरेच असे कलाकार भेटतील. म्हणजे बरेच असे फॅन्सी ड्रेस फॅन्सी टाईप असते त्या. बरेच लोक असे काही सजवून येतात. ते तुम्हाला पुढे माहीत पडणारच आहे. आणि आता दर्शन घेऊन आलो आहे. सकाळपासूनच गावात खूप उत्साहाचं वातावरण आहे. हा दिवस एक प्रकारे सगळ्यांना एकत्र आणतो आणि हा सेवाभावी वृत्ती दर्शवते. तर बघू शकता किती गर्दी आहे. आणि आता पूजन चालू आहे, पूजा करतात आहे. आणि पूजा केल्याने खूप भरपूर आत्मविश्वास वाटतो आणि खूप आतून मन प्रसन्न होतं. आणि 6:20चा टाईम होता. सगळे 6:30च्या अगोदर हजर होते. आणि हे बँजो वाजवण्याचा कार्यक्रम ठेवले. असे 3 ग्रुप आहेत. संघर्ष आहे, मित्रमंडळ आहे, अजून काही. तर बघू शकता किती गर्दी आहे. हा नुकताच दर्शन घेण्यासाठी आणि किती भक्त निवास आहे. हनुमानची पूजा केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि सर्व संकट दूर होतात, अशी आपली श्रद्धा आहे. तर आजच्या या दिवशी विशेष करून बजरंगबलीची आराधना केली जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी अनेक प्रसादाचं वाटप केलं जातं. तर काही ठिकाणी भंडाराचा आयोजित केला जातो. बघू शकते प्रसाद घ्यायसाठी किती गर्दी. आणि आम्ही पूजा वगैरे केली. मित्र-मैत्रिणींनो, तर आताच दर्शन घेऊन झालेलं आहे. बरेच दिवस पण खूप छान गेला. आणि या मला हनुमान जयंतीचं पण महत्त्व जाणून घ्यायला मिळालं. आणि प्लस प्रसादाचा पण लाभ घेतला. आणि प्लस आता एवढी गर्दी होती तर दर्शन घ्यायसाठी किती हनुमान भक्त होते दर्शन घ्यायसाठी. आणि अख्खी पुरी अशी मुंबई खाली होती. मुंबईवरनं झाडून अशी लोक आली गावी हनुमान जयंती साजरा करायसाठी. तसं बघायला गेलं तर गणपती उत्सव असतं, शिमगा उत्सव असतं. हनुमान जयंतीला येतात तर सुट्टी काढून काही 1 दिवसाचा प्रश्न असतं. आणि मेन तो दर्शन असतं ते सकाळचं, तो हनुमान जन्मोत्सव तो एक मेन दर्शन असतं. त्यासाठी खूप गर्दी असते. तो 6:20चा टायमिंग होता. आम्ही आले 6:20, सगळे 6 वाजेच्या अगोदर तयार होऊन आले. तर आता थोड्याच वेळात हार नाचवायची पालखी आहे.
तर आता काय काय नवीन गोष्टी बघायला भेटतील त्या तर मला व्हिडिओमध्ये कळेलच, कारण की हा मी एकत्र व्हिडिओ करणार आहे, का मी काय वेगळं पार्ट 2 नाही. तर पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, तर पुढे खूप मजा येईल तुम्हाला. तर 8 वाजता पालखी नाचवली जाते सकाळपर्यंत गावभर. त्यात तुम्हाला काय फॅन्सी ड्रेस मला काय काय बघायला भेटेल तुम्ही समजेलच. तर मला पण माहिती नाही काय काय बघायला भेटेल, ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे तेवढेच आहे. तर फायनली मित्रांनो, तर आता तुम्ही बघितलं हार नाचाची पालखी कशी नाचवली गेली जाते. आणि आता थोड्याच वेळात आता पालखी आता गावभर फिरवणार आहे. तर 7:30चा टाईम आहे, 7:30 8 वाजता फिरवणार, मग पूर्ण गावभर फिरवणार नाचत गाचत. आणि तुम्हाला भरपूर काय अशा नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतील. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे. तर फॅन्सी ड्रेसमध्ये काय काय प्रत्येक गावातल्या घरातून प्रत्येक काय ना काय ते बनवून तयार होऊन येतात आणि पुरा गावभर नाचवतात. ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये कळेलच कसं काय ते. आणि आता झालं तर संध्याकाळ झाले, 6:30 वाजले. आता थोड्याच वेळात आता विश्रांती घेऊया आणि पण बघूया कसं काय काय बघायला भेटते ते.
तर आता पालखी निघाले तर पूर्ण गावभर फिरवायचं आहे, तर तब्बल 12 तास तरी लागतात. आणि आता बघा काय काय लोक तयार होऊन आले. तर आपलं स्वागत झालेलं आहे, संकासूरने आपलं स्वागत केलेलं आहे. तर ही प्रथा आमच्या गावात नसते शिमग्याला. तर मोस्ट ऑफ रोहा, तळा, मसला, श्रीवर्धन, महाड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी या ठिकाणी रीतिरिवाज चालवली जाते संकासूरची. आणि पालखी येतात. आणि रोहा तालुक्यात काही ठिकाणी गावं आहेत, वाणी, दामखेड, भालगाव, उजोली या गावात असते, हाल गावात पण असते संकासूरची प्रथा. आणि तो बघू शकता दोन्ही जोडी जर आहेत संकासूरचे. म्हणजे एवढी ते या गावात उत्साह दाखवत नाही संकासूरकडे बघूनच. तो मला खूप आवडतं संकासूर, त्यामुळे मी फोटो काढायसाठी रिक्वेस्ट मागितली. तर एवढा गर्दी असल्याने माझ्याकडे लक्ष जाईना झाले. आणि तब्बल मी हा फोटो काढून घेतला. तर मला हा माझा फेवरेट फोटो आहे. आता बघूया संकासूर मारायला लागला, सगळ्यांच्या पाठीमागे जातं धावायला आणि मारतात. आता बघा या तिला पण मारायला लागला. आणि आता बघे इथं पण चालू आलं संकासूर. शाबास, इथं पण कोणाला सोडवण्यात झाले. आणि आता हे बघू शकता, पण मला माहिती नाही काय आहे. लहानपणी असताना कार्टून बघितलं तर कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही काय आहे ते. कमेंट करा आणि मला सांगा काय मला माहिती आहे की काय असते ते. हे बोटीत बसतो, हे मला वाटतं बोटीत बसताना, मला माहिती नाही, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. काय भंबम मुले खूप छान असं दाखवले. पॅनल पण खूप छान आहे. आणि आपली हिंदू समाजाची संस्कृती हे खूप छान दाखवले दूर उठवताना. ते लॉर्ड शिव आहे. आणि छावा चित्रपटमधला दाखवले. तर मस्त असं दाखवतो पुतला आहे की काय माहिती नाही, का माणूस उभा राहिला आहे मला पण माहिती नाही. आणि आग्रामध्ये बोटांची स्पर्धा आणि पाठीमागे इक्विडाईचं मस्त असं सेटअप केलं आहे. आणि मला माहिती नाही तर कमेंट करून नक्की सांगा काय आहे ते. आणि बघू शकता किती सारे भावले आहेत. तर लहान मुलांना अक्षरशः आवडेल, तर लहान मुलांना नक्की घेऊन या हनुमान जयंती पालखीला. आणि हे बघू शकता, हा विचित्र प्रकरण दाखवले. तर कसं केलं आता मला माहिती नाही. तर हे लहान मुलांना बिलकुल इथं आणू नका, कारण की खूप घाबरते लहान मुलं असं काही बघितलं तर. मस्त असं कुल्हाडी वगैरे घेऊन असं गळा कापलाय. काय भारी सेटअप आहे हा. आणि झाडे वाचवा. आणि हा भूत वगैरे बसलाय बाईकवरती. हे काळोखात काही दिसेना झाले आणि माझ्या मोबाईलची क्लॅरिटी एवढी हे नाही. आणि बघू शकता हा पण भूत कोण आहे तर मला पण माहिती नाही. हे नॉर्मली असं काही ड्रेसअप आहे. आणि बघू शकता समोरनं कोंबडी येते, एवढं मोठं कोंबडी. लहान मुलं घाबरतीलच. आणि हे समोरनं येते ते आदिवासी मुलं आहेत. मस्त काय सजावट केले, काय ते हातात बाण घेऊन, भाला पण आहे यांच्या हातात. लय भारी सजावट केले. आणि बघू शकता हे विचित्र प्रकरण घडलं, असं वाटतं ॲक्सिडेंट झाले. व काय भारी सीन आहे या हनुमान जयंती मधला. कसं झोपलंय, गटाचा वास पण खूप येते. बघू शकता माझ्या पाठी काय असं घडलेलं आहे. किती लोक फोटो काढलेले, कोणाला हेल्प करायला पण जात नाही, नुसतं फोटो काढते तिथं त्याच्यासाठी सुखाचं. आणि मुलींनी पण मस्त साडीवर नेटले. तर आगळी कोळी संस्कृती कोकणातील. तर मस्त असं साडी घालून सजावट केली आणि फोटोही काढला. खूप भारी वाटले फोटो काढून. इंस्टावर नक्की अपलोड केले मी हा. आणि हा कुठला प्रकार आहे काय माहिती. हा इमर्जन्सी हॉस्पिटल. आणि त्याच्या हातात चाकू आहेत. मला कॅमेऱ्याच्या क्लॅरिटीने दिसतं की नाही मला माहिती नाही. बघू शकता हातात काहीतरी आहे चाकू. आणि इलाज करते पेशंटचे. आणि बॉटलमध्येच काय तिथे विमल काय भरून टाकले. तर बघू शकता कसं प्रकारे ऑपरेशन केलं जातं. हातात सुरी घेऊ.
आणि यांचा पण शो खूप भारी आहे. आणि बघू शकता शिवाजी आणि जिजाबाई. आणि हे बघू शकता हे लोकांनी काय सजावट केलं काय माहिती नाही. आता समजेल. काकीच्या डोक्यात काहीतरी आहे. रंगदार देवी म्हणून आहे, किमाडा देवी. कुठली देवी आहेत आपण ओपन करून बघूया काय आहे ते पुढे गेल्यावरती. तर आपण ओपन करून बघतो आपण. तर हे रंगदार देवी आहे. तर देवी नाही, राक्षस आहे. राक्षसांचे घेतले रंगदार देवी. तर भरपूर मस्त असा, मला खूप आवडला. मला वाटते हे लोकच नंबर मारतील की काय माहिती नाही यांचं. आणि बघू शकता नागिन डान्स. त्या मुलीला कशा प्रकारे असं सजावट केले आणि त्या हातात जे आहे ते पावडर आहे, असं फिरवतात आहे. त्यांचा तो नादच करू नका, मला ते नंबर मारतीलच. काय ते वेगळंच देऊळ आणलंय. ते स्वामी समर्थाचं मठ दाखवले. भरपूर काय दाखवलं. अक्कलकोट स्वामी समर्थ, वाळूर स्वामी प्रकट, लाकूड डोळा, पादूक, अक्कलकोट स्वामी समर्थ विहीर आणि समोर स्वामी समर्थ. हनुमान जन्मोत्सवाची तर आमची ती प्रथा आहे. तर बहुतेक अशा लहानशी झोपवलं जातं, त्यांच्यावरतून पालखी नाचवली जाते आणि मंदिरापर्यंत आणतं. ही अशी प्रथा आहे. आणि ज्यांची इच्छा ते झोपतात आणि मस्त की ढोलकी वाजवते. आणि मुलींनाही खूप चांगला उत्साह दाखवले. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं आहे. सकाळपर्यंत ते जागे आहेत 24 तास. तर मी पण आणि आतमध्ये आता आरती वगैरे घेते. आणि हनुमानची मूर्ती आहे, मस्त असं सजावट केले. आणि बाहेर अजून तयारीत आहे. आता पालखी कधी आहेत त्याची वाट बघून आहेत. तर भरपूर असे ब्लॉगर्स आहेत, ते कॅमेरा घेऊन असे उभे आहेत आणि आता वाट बघतात आहे. आणि बायकाने खूप असं छान गाणं म्हटलं आहे आणि ढोलकी पण खूप छान वाजवते दादा. आणि आरती खूपच छान. आणि ढोलकीला बघू शकता किती छान वाजवत आहेत.
आजचा हनुमान जयंतीचा दिवस खूप छान गेला. मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, आरतीही म्हटलं आणि पूजाही केली. तर मन खूप प्रसन्न वाटलं आणि या दिवसाचं महत्त्व जाणून घेतलं. तर समजलंही नाही 6:30 कसे वाजले ते. 24 तास आम्ही जागलो आणि सकाळचा हा वातावरण आहे कोकणातला. तर फायनली मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्हाला माहीत पडलं हनुमान जयंती उत्सव कसा साजरा केला जातो आमच्या चिंचोली गावामध्ये. आणि आत्ता सकाळ झाली आणि 24 तास जागलो, 24पेक्षा जास्त तास जागलो मी. काल आम्ही 5:15ला उठलेलो आणि आता वाजले 6:30 सकाळचे. एवढं होईल पालखी नाचवली जाते आणि मस्त असं कौलारू घर आहे. तर पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय, टाटा, सी यू.